नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र। तर एकंदरीत पीएम किसान महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना, तसेच याच पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राबवली जाणारी सर्वात मोठी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्य सरकारकडून राबवली जाते। या दोन्ही योजनेचे हप्ते 25 तारखेला खरंच मिळणार का, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। एकंदरीत पीएम किसान महासन्मान निधी योजना सर्वात मोठी योजना आहे, केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार राबवलं जातं, राज्य सरकार ही योजना राबवली जाते। तर एकंदरीत आपण पाहत आहात योजनाकार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तसेच आपल्या कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक आहेत सेल अवेलेबल झालेले आहे त्याला नक्की व्हिजिट करू शकता, ते पाहू शकता। एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या योजनेचे आतापर्यंत 5 हप्ते देण्यात आलेले, 6वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। दुसरं म्हणजे मित्रांनो, नमो आणि पीएम ह्या दोन्ही योजना संलग्न असल्यामुळे एक तुम्हाला काम करायचं आहे, ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। एकंदरीत मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, पीएम किसान महासन्मान निधी योजना या दोन्ही योजना राज्य आणि केंद्र सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या सर्वात दोन्ही योजना मोठ्या आहेत। या योजनेच्या अनुषंगानेच पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते देण्यात आलेले आहेत। सर्वात आनंदाची बातमी आहे शेतकरी बांधवांसाठी। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर काही अडचणी असतील, म्हणजे पीएम किसान योजनेमध्ये जर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही। एकंदरीत लक्षात घ्या मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19व्या हप्त्यासाठी तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे, जेणेकरून येणारा हप्ता जो आहे ते तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाऊ शकतो। एकंदरीत मी अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो की ई-केवायसी प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करणं गरजेचं आहे, जेणेकरून हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाऊ शकतो। याच अनुषंगाने पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते देण्यात आले, 19वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी राहणार आहे। एकंदरीत दोन्ही योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। पीएम प्लस नमो म्हणजे एकंदरीत 5000 रुपये कधी मिळणार आहेत या संदर्भात सुद्धा सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी एक विनंती आहे, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि मित्रांनो दुसरे काम करू शकता, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करू शकता। एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सर्वांना माहिती आहे 18 हप्ते देण्यात आले, 19वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। 19वा हप्ता जो आहे तो थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। एकंदरीत 19वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आधार संलग्न बँकेमध्ये देण्यात येणार आहे, म्हणजे थेट डीबीटी मार्फत राबवली जाणारी ही योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून डीबीटी हा शब्द जो आहे तो फार महत्त्वाचा आहे। दुसरा म्हणजे आधार कार्ड संलग्न बँक, हा सुद्धा फार गरजेचा आणि महत्त्वाचा पॉइंट असणार आहे, कारण की थेट पैसे जे आहेत ते आधार संलग्न बँकेमध्ये जाणार आहेत। म्हणजे एकंदरीत आधार संलग्न बँक कोणती, तर मित्रांनो आधार कार्डला जी बँक लिंक आहे, आधार सेडिंग स्टेटस हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, जेणेकरून आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे, जेणेकरून हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाऊ शकतो। एकंदरीत आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे, हा फार गरजेचा आणि महत्त्वाचा पॉइंट असणार आहे। आधार कार्डला बँक जी आहे ती लिंक असणं गरजेचं आहे। दुसरं म्हणजे आधार कार्डला बँक लिंक केल्याच्या नंतर तुम्ही एक काम करू शकता, जे आधार सेडिंग स्टेटस आहे ते काढू शकता। ते काढण्यासाठी अधिकृत वेबसाईटला आधार कार्डची अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे आणि त्याला सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता, जेणेकरून हप्ता जो आहे जे आधार सेडिंग स्टेटस आहे तुम्ही ते पाहू शकता आणि तिथे बँकचं सुद्धा नाव दाखवतं आणि एकंदरीत तुम्ही बँकचं नाव सुद्धा पाहू शकता आणि हप्ता कोणत्या बँकेमध्ये गेला हे तुम्हाला कळेल, त्यासाठी आधार सेडिंग स्टेटस सुद्धा पाहू शकता। दुसरं म्हणजे पीएम किसान योजनेचा नेमका हप्ता कसा चेक करायचा या संदर्भात सुद्धा अनेक मित्रांना जे आहेत ते समस्या आहेत, त्या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर दुसरं म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाईट। आता अधिकृत वेबसाईट काय आहे, अधिकृत वेबसाईटला भेट द्यावीच लागणार आहे का, तर हो, कारण की पीएम किसान योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर अधिकृत वेबसाईटला भेट द्यावीच लागणार आहे। अधिकृत वेबसाईटला भेट दिली तर एकंदरीत तुमच्या खात्यामध्ये जे पैसे येणार आहेत या संदर्भात माहिती आणि हप्ता जो आहे
हप्ता जो आहे तो त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात येत असते. एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी ही योजना आणि या योजनेचा 19 हप्ता मिळवण्यासाठी अगोदर 18 हप्त्याचं तुम्हाला टेटस काढावे लागेल. आता टेटस कशा काढायचं तर या संदर्भात आपण माहिती घेऊ. तर पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा. आता तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर कसे जाचाल, तुम्ही तुमच्या मोबाईलवरती स्क्रीनवरती गुगल वरती जा आणि पीएम किसान हा फक्त सर्च करा आणि जी पहिली वेबसाईट येईल अधिकृत वेबसाईटला भेट द्या. कुठेही OTP वगैरे टाकू नका. एक विनंती आहे, कुठेही OTP वगैरे टाकू नका. फ्रॉड फार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, जे सायबर क्राईम आहे ते वाढलेले आहेत. एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्याचं टेटस काढण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सोपं CSC सेंटर ऑनलाईन सेंटर जे आहे तुमच्या नगदीचं ऑनलाईन सेंटर, तुम्ही जर गावामध्ये राहत असाल तर गावामध्ये ऑनलाईन सेंटर असतं किंवा CSC सेंटर असतं. दुसरं म्हणजे आपण शहरामध्ये तर मोठ्या प्रमाणात CSC सेंटर आहेत, ऑनलाईन सेंटर आहेत, तिथे सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता. आणि तुम्ही गावामध्ये राहत असाल गावातल्या सेंटरला व्हिजिट करू शकता आणि व्हिजिट केल्याच्या नंतर त्यांना विचारा की पीएम किसान योजनेचा आम्हाला लाभ मिळत नाही, काय प्रॉब्लेम आहे तर आम्हाला ते टेटस काढा आणि आम्हाला सांगा. तर एकंदरीत ते तुम्हाला सांगून देतील. पीएम किसान योजनेचं अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर तुम्हाला जो हप्ता आहे तो मिळणारच आहे. मित्रांनो, अधिकृत वेबसाईटला भेट द्या. काय जर प्रॉब्लेम असेल, आता त्या प्रॉब्लेम विषयी आपण माहिती घेणार आहोत. पहिला प्रॉब्लेम असतो EKYC, त्याचा मी प्रॉब्लेमचं सोल्युशन सुद्धा सांगितले आहे. सोल्युशन असं आहे की OTP बेस्ड EKYC तुम्ही करू शकता, घर बसल्या करू शकता किंवा CSC सेंटरवर जाऊन तुम्ही करू शकता. अशा अनुषंगाने EKYC प्रक्रिया सुद्धा पूर्ण करू शकता. दुसरं म्हणजे मित्रांनो, दुसरं आहे लँड सेलिंग टेटस, जमिनीचा प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम अनेकांना येतो. हा प्रॉब्लेम दुरुस्त करण्यासाठी आपल्याला एक काम करावे लागणार आहे, ते म्हणजे अधिकृत वेबसाईटला किंवा जे लँड सेलिंग टेटसचा प्रॉब्लेम आहे तो आला तर आपल्याला जवळच्या नगदीचं जो तहसील कार्यालय आहे त्याशी संपर्क साधतात. ते काय माहिती सांगतात त्याच्याविषयी सांगा आणि ते जसं म्हणतील ते तिथे तुम्ही ते डॉक्युमेंट आहे ते नेऊन द्या. आधार कार्ड असेल, बँक पासबुक असेल आणि ते जे टेटस आहे नोंद झालेले टेटस म्हणजे ते नोंद जे आहे लँड सेलिंग नोंद झालेले टेटस ते सुद्धा तुम्ही काढून त्यांना देऊ शकता. त्यांना विचारू शकता काय प्रॉब्लेम आहे ते सांगू शकता. ते सांगतील तशा पद्धतीने तुम्ही लँड सेलिंग टेटसचा प्रॉब्लेम दुरुस्त करू शकता. तिसरं म्हणजे प्रॉब्लेम येतो आधार सेडिंग टेटस. हा फार महत्त्वाचा आणि लास्टचा प्रॉब्लेम आहे. तिसरा प्रॉब्लेम आहे लँड सेडिंग टेटसचा प्रॉब्लेम. आपण पहिला EKYCचा बघला. दुसरं म्हणजे आता मित्रांनो आपण तिसरा प्रॉब्लेम बघत आहोत, फार महत्त्वाचा आहे. आधारला बँक लिंक असणं गरजेचं आहे. मित्रांनो, आधार कार्डला बँक लिंक नसेल तर अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आधार कार्डला बँक लिंक करून घ्या. आता 2025 मध्ये जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर करू शकता. पीएम किसान योजनेसाठी कसा कराल अर्ज, तर सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावीच लागणार आहे. नवीन शेतकरी नोंदणीवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर विचारलेल्या फॉर्ममध्ये आवश्यक तपशील जे आहेत ते जसं की आधार कार्ड असेल, राज्य असेल, जिल्हा असेल, इतर काही गोष्टी असेल, वैयक्तिक फॉर्म असेल ते तुम्हाला भरायचं आहे. भरल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. भेट दिल्यानंतर काही प्रॉब्लेम जर असतील तर तुम्ही दुरुस्त सुद्धा करू शकता. एकंदरीत मी सांगितल्याप्रमाणे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करणं गरजेचं आहे. आता पहा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेमध्ये जर वाढ केली तर एकंदरीत 5,000 रुपये येणार आहेत अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकंदरीत कधी 5,000 रुपये येणार, जेव्हा हप्त्यामध्ये वाढ केली तर 5,000 अन्यथा 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जाऊ शकतात. आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. धन्यवाद. जय शिवराय.